नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पुण्याची एक दिवसीय सफर। तर मग सुरुवात करूया शनिवार वाड्यापासून। शनिवार वाडा मराठा साम्राज्याचा अभिमान, जिथे पेशवे बाजीराव पहिल्यांनी 1732 मध्ये हा भव्य वाडा बांधला। हे ठिकाण आजही त्यांच्या भव्य दरवाजामुळे आणि काका मला वाचवा या कथेमुळे प्रसिद्ध आहे। दिल्ली दरवाजा आणि नवबुरुज हे पाहताना इतिहास जिवंत होतो। शनिवार वाड्यापासून थोड्याच अंतरावर आहे दगडूशेठ गणपतीचं मंदिर, पुण्याचं श्रद्धास्थान। इथली भव्य मूर्ती, सजावट आणि भक्तांचा ओघ पाहिला की मन प्रसन्न होतं। इतिहासप्रेमींसाठी ही जागा म्हणजे स्वर्ग। राजा दिनकर केळकर संग्रहालय, तुम्हाला हजारो ऐतिहासिक वस्तू पाहायला मिळतील। तलवारी, दिवे, हस्तकला, मूर्ती आणि जुन्या घरातील सजावटी। दुपारच्या वेळेस विश्रांतीसाठी आपण येतोय सारसबागेत, हिरवळ, मंदिर आणि शांत वातावरण। त्यानंतर जाऊया पर्वती टेकडीवर। इथून संपूर्ण पुण्याचं विहंगमय दृश्य दिसतं। 108 पायऱ्या चढून वर गेल्यावर तुम्हाला मंदिर आणि इतिहासाची छटा दिसेल। संध्याकाळी आपण भेट देणार आहोत आगा खान पॅलेसला। महात्मा गांधींना इथे नजरकैदेत ठेवलं गेलं होतं। इथली वास्तू आणि हरित परिसर खूपच सुंदर आहे। इतिहास, स्वातंत्र्य लढा आणि शांतता याचं प्रतीक म्हणजे हे ठिकाण। प्रवासाचा शेवट करताना विसरू नका पुण्यातील रस्त्यावरील चविष्ट खाणं। मिसळ, वडापाव, मस्तानी आणि भजी हे खाल्ल्याशिवाय पुणं अधुरं। ही होती पुण्याची एक दिवसाची सुंदर सफर। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुण्यातील तुमची आवडती जागा कोणती खाली कमेंटमध्ये नक्की सांगा।